नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आपण आता वास्तुशास्त्रासंदर्भातून व्हिडिओ चालू केलेले आहेत. त्या संदर्भातला हा आजचा विषय घेऊन आपण ह्या व्हिडिओमध्ये येऊ. आजचा विषय आहे म्हणजे मागचा विषय होता आपला देवघर. म्हणजे देवघर कुठेही असू दे, आपल्याला फक्त त्या देवघराला आवश्यक असलेली ऊर्जा तिथे मेंटेन करता आली पाहिजे. त्या संदर्भातलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती दिली. आजचा विषय आहे म्हणजे देवघरानंतर, देवघरापर्यंत पोहोचायच्या अगोदर आपल्याला घरात प्रवेश तर करायला हवा आहे की नाही, त्या वास्तूमध्ये प्रवेश तर चांगल्या पद्धतीने घडायला हवा आहे की नाही. तर आजचा विषय आहे मुख्य प्रवेशद्वार. लक्षात, मागच्या व्हिडिओमध्ये देवघर या विषयाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की देवघरासाठी गुरु आणि चंद्र यांची ऊर्जा गरजेची असते. ती ऊर्जा तिथे शुद्ध स्वरूपात आणि सकारात्मक दृष्टीने आपल्याला ॲक्टिवेट ठेवावी लागते, खेळती ठेवावी लागते. त्याच्यामध्ये गुरुची जी ऊर्जा आहे, ती गुरुची ऊर्जा साधारण 70% असावी लागते आणि चंद्राची ऊर्जा ही 30% असावी लागते. आता हे का सांगतोय मी, कारण जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या जसं देवघरासाठी गुरु आणि चंद्राची ऊर्जा गरजेची असते, आवश्यक असते, तशीच मुख्य प्रवेशद्वारासाठी देखील 3 ग्रहांच्या ऊर्जा गरजेच्या ठरतात, आवश्यक ठरतात. ते 3 ग्रह म्हणजे शुक्र, गुरु आणि रवी. मुख्य प्रवेशद्वारासाठी 3 ग्रहांच्या ऊर्जा आवश्यक असतात, शुक्र, गुरु आणि रवी. आता ह्याच्यामध्ये शुक्राची ऊर्जा मात्र 60% आवश्यक असते. गुरु आणि रवीची ऊर्जा जी आहे ती 20% गरजेची असते. शुक्राची 60%, रवीची 20% आणि गुरुची 20%. असं सगळं एकत्रित 100%ची ऊर्जा शुक्र, गुरु आणि रवीच्या सानिध्यातली किंवा शुक्र, गुरु, रवी यांच्या फ्रिक्वेन्सीज तिथे आपल्याला 60-20-20 या टक्केवारीमध्ये आवश्यक असतात. इथे पुन्हा तोच प्रश्न आला, मग मुख्य प्रवेशद्वार कुठे असावं? वास्तुशास्त्राप्रमाणे ते स्लॉट दिलेले आहेत, ते विभाग दिलेले आहेत, पण सगळ्यांचेच प्रवेशद्वार काय तिथे म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला मिळत नाहीत. आत्ताच्या सध्याच्या जी वास्तूच्या रचना केल्या जातात किंवा ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्याच्या म्हणजे त्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वाराची दिशा ही योग्य पद्धतीनेच असेल, योग्य ठिकाणी असेल असं काहीही नाही आहे. त्यातही आपल्याला त्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वाराची दिशा जर आपल्याला पूर्णतः ॲक्टिवेट ठेवायची असेल, सकारात्मक दृष्टीने शुद्ध संतुलित राखायची असेल, तर आपल्याला प्रामुख्याने शुक्र, गुरु आणि रवीची ऊर्जा तिथे कशी खेळती राहील सकारात्मक दृष्टीने संतुलित प्रमाणात, हे पाहावं लागतं. आता तुम्ही लक्षात घ्या, जसं देवघरासाठी गुरु आणि चंद्राची ऊर्जा तिथे आपल्याला शास्त्राने देऊ केलेली आहे, सांगितलेली आहे. ह्याच्यात तुमच्या लक्षात येतं, गुरु हा व्यवस्थापनाचा आहे, अध्यात्माचा कारक आहे, बरोबर ना.
त्या चैतन्य शक्तीकडे घेऊन जाण्यासाठी गुरुची ऊर्जा आपल्याला गरजेची असते. आणि आपण आपल्या चैतन्य शक्तीकडे ज्या बोलतात ना कॉस्मिक एनर्जीकडे, म्हणजेच कॉस्मिकला आता म्हणजे मराठी शब्दाच्या वैश्विक ऊर्जेकडे घेऊन जाणं, जी प्युअर सोल म्हणजे प्युअर असते, ती शुद्ध संतुलित असते, सकारात्मक असते. अशा ऊर्जेकडे घेऊन जाण्यासाठी गुरुची ऊर्जाच कामी येते, गुरुची ऊर्जाच आवश्यक असते. त्याचबरोबर हे सगळा घटनाप्रसंग किंवा हे कार्य हे कसं म्हणजे कोणाच्या माध्यमातून घडत असतं, तर ते चंद्राच्या माध्यमातून. चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणून देवघरासाठी गुरु आणि चंद्राची ऊर्जा आपल्याला गरजेची आहे. तसंच घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी शुक्र, गुरु आणि रवीची ऊर्जा आहे. त्यात असंच लक्षात घ्या, शुक्राची ऊर्जा 60%. म्हणजे काय? शुक्र म्हणजे ऐश्वर्याचा कारक, प्रसिद्धीचा कारक आणि बोलतो ना सुखसंपन्नतेचा कारक. घरामध्ये तीच अपेक्षा असते ना आपल्याला, म्हणून शुक्राची ऊर्जा 60%, गुरुची 20%. सगळं सुखसंपन्नता, ऐश्वर्य सगळं आहे, धनधान्य समृद्धी आहे शुक्राच्या माध्यमातून. पण त्याचं व्यवस्थापन राखायचं काम कोण करतं? कारण व्यवस्थापनाचं मुख्य काम गुरुकडे आहे. म्हणून शुक्राच्या ऊर्जेसोबत गुरुची ऊर्जा देखील गरजेची ठरते. आता हे झालं सगळं, पण आता मूळ ह्या ऊर्जांना चालना देणारं कोण आहे, किंवा या मूळ सर्व ऊर्जांचं मूळ स्रोत काय आहे? तर ते आहे रवीचं. रवीच्या ऊर्जेवर सगळ्या ऊर्जा आपल्याला मिळतात की नाही. म्हणून 20% रवीची ऊर्जा देखील तिथे शुद्ध संतुलित प्रमाणामध्ये आवश्यक ठरते. असं हे प्रवेशद्वाराचं गणित आहे. हे गणित मांडताना आपण वेगवेगळे प्रकार करतो. म्हणजे सुरुवातीला बघा, घरासमोर शेण सडा केला जायचा, रांगोळ्या काढल्या जायच्या, म्हणजे पाणी शिंपडलं जायचं, रांगोळ्या काढल्या जायच्या. आणि शक्यतो आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती जे एनर्जीचं मूळ माध्यम आहे त्याच्यावरती उभं राहत नव्हते, किंवा त्याच्यावर पाय देखील देत नव्हते. त्याच्यामागे हेच कारण होतं ना, म्हणजे चपला, पादत्राणं वगैरे आपण घराच्या बाहेर काढली जायची. आता खैर आता ते सगळं सिस्टम बदललेली आहे. जशी जशी लोकसंख्या वाढली तसं सगळ्याच प्रॉब्लेममुळे. पण त्यातल्या त्यात आपल्याला आहे त्या घरामध्ये आहे त्या दिशेचं मुख्य प्रवेशद्वार असेल, ते तरी आपल्याला ॲक्टिवेट ठेवता येऊ शकतं. इथे लक्षात. त्याच विषयासाठी आपण ह्या व्हिडिओची शृंखला चालू केलेली आहे. जसं देवघर ॲक्टिवेट ठेवण्यासाठी आपण तुम्हाला सांगितलं की देवघरासाठी लागणाऱ्या गुरु आणि चंद्राची ऊर्जा आपण त्या ग्रहाची जी आराध्य वृक्ष आहेत, किंवा आणखीन काही ज्या नैसर्गिक म्हणजे समुद्रातील नैसर्गिक वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्यांना एकत्रित घेऊन, म्हणजे ते पदार्थ असे आहेत की गुरु आणि चंद्राची ऊर्जा ते शुद्धपणे बॅलन्स करू शकतील. तसंच म्हणजे त्याच ऊर्जेची ॲक्टिवेशन ठेवण्यासाठी आपण देवघराचं वास्तू ऊर्जेची कुपिका आपण देवघरात ठेवू शकतो. तसंच मुख्य प्रवेशद्वाराची कुपिका देखील आपण शुक्र, गुरु आणि रवीची एनर्जी एकत्रित मेंटेन असलेली मुख्य प्रवेशद्वाराची वास्तू ऊर्जा कुपिका, म्हणजे दिव्य ऊर्जा वास्तू ऊर्जेची कुपिका आपण ठेवू शकतो, ठेवावी.
कारण त्याची उपलब्धता आता तुम्हाला करून दिलेली आहे. डोक्यात कुठलीही शंका घ्यायची नाही की माझं घराचं मुख्य प्रवेशद्वार नैऋत्येला आलं आहे, माझं घराचं मुख्य प्रवेशद्वार कुठे आलं आहे तर दक्षिणेला आलं आहे, माझं घराचं प्रवेशद्वार कुठे आलं आहे ते वायव्येला आलं आहे, वगैरे वगैरे काही डोक्यात घ्यायचे नाही. आपण आत्ता हे जे बघतोय एक एक विषय बघतोय, म्हणजे देवघर झालं, आता मुख्य प्रवेशद्वार बघतोय, असे बरेच विषय आहेत ना याच्यामध्ये. 7-8 विषय तर नक्कीच आहेत. प्रत्येक विषयाला त्याची त्याची ऊर्जा पातळी, ऊर्जा कॉम्बिनेशन्स गरजेचं असतं. त्याचीच पूर्तता करण्यासाठी आपण म्हणजे ही व्हिडिओची शृंखला चालू केली आहे. तर तुम्हाला हेच सांगणं आहे की तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार कुठल्याही दिशेला असू दे, काही घाबरायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. दरवाजा तुमचा अमुक ठिकाणी येऊन ह्या होईल त्या होईल असं काही डोक्यात घ्यायची गरज नाही. इथं लक्षात, साध्या सहज पद्धतीमध्ये मूळ नैसर्गिक ऊर्जेचं स्रोत असलेलं दिव्य ऊर्जाचं जे वास्तू ऊर्जा कुपिका आहे त्यातली, जरी म्हणजे घर तुमचं घराचं दरवाजा कुठल्याही दिशेला असू दे, ती जर शंका मनात तुमच्या म्हणजे बसली असेल तर त्या शंकेला निरुत्तर करून टाका आणि ही दिव्य ऊर्जाची वास्तू ऊर्जा कुपिकामधला जो मुख्य प्रवेशद्वाराचा जी कुपिका आहे ती तिथे तुमच्या घराच्या आतल्या बाजूस भिंतीच्या स्कर्टिंगमध्ये तुम्ही ती ठेवू शकता. कुपिका आहे. आणि आणखीन सुंदरपणे तुम्हाला जर त्याच्यामध्ये डेकोरेटिव्ह पाहिजे असेल तर त्याचेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची छानपैकी आपण कुंभ देखील तयार केलेला आहे. तो कुंभ देखील तुम्ही घरातल्या आतल्या बाजूस किंवा शक्य असेल तर बाहेरच्या बाजूस देखील ती कुंभ तुम्ही छानपैकी डेकोरेट करून ठेवू शकता. डेकोरेशन करून ठेवायचं मतलब काय, तर घरात प्रवेश करताना जी प्रसन्नता आवश्यक असते, जे सुखमय म्हणजे आपल्याला डोळ्याला जे सुखमय जाणवायला पाहिजे, त्यासाठी त्याला सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि जे चांगल्या कलाकृतीमध्ये ते निर्माण केलेलं आहे. तो कुंभ देखील तुम्ही ठेवू शकता. येते लक्षात. त्यामुळे आपल्या घराचं प्रवेशद्वार अमक्या ठिकाणी आहे, तमक्या ठिकाणी आहे, अडचणीचं ठरणार आहे किंवा त्रासदायक ठरेल असलं काही डोक्यात घेऊ नका. आपल्याला आहे त्या घरामध्ये जगायचंच आहे, त्याच घरामध्ये आपली उन्नती होणार आहे, त्याच घरामध्ये आपल्याला यश अपयश त्याच घरात मिळणार आहे, त्याच वास्तूच्या दिशांना उपभोगायचे आपल्याला, त्याच वास्तूच्या दिशांमधल्या ऊर्जांना आपल्याला जे त्या ऊर्जेतून निर्माण होणारे जाणवणाऱ्या त्रासांना सामोरे जायचे, ते टळणारं नाही आहे. आणि त्याच आपल्याच वास्तूच्या ऊर्जा, ज्या वेगवेगळ्या दिशेच्या वेगवेगळ्या ऊर्जा आपण गृहीत धरतो, म्हणजे त्याच्यातली शुभता आणि अशुभता ही कायमस्वरूपी नसते. हे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही त्या विभागाचं त्या दिशेची ऊर्जा आपण शुद्ध संतुलित राखायचं बोलतोय. त्या चुकीच्या दिशेला समजा काय असेल तर त्या दिशेला नष्ट करणे, दिशेच्या ऊर्जेला नष्ट करणे किंवा त्या ऊर्जेला डायव्हर्ट करणे वगैरे असले काही भन्नाट प्रकार करायचे नाही आहेत. जे प्राप्त झाले त्यालाच सजवायचं असतं, सावरायचं असतं आणि त्याला त्याच्या मूळ स्वरूपामध्ये मेंटेन करायचं असतं. येते लक्षात. तर तुम्हाला तुमच्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वाराला पॉझिटिव्हली ॲक्टिवेट ठेवायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही कुपिका मागवून घेऊ शकता. मुख्य प्रवेशद्वार एकच असतं ना, आलं लक्षात. सो एकच तुम्हाला ती कुपिका मागवावी लागेल. काळजी करू नका. त्या कुपिकामध्ये आपण शुक्र, गुरु आणि रवीचे एनर्जीचे जे स्रोत आहे त्याचा अर्क, त्याचबरोबर
त्या ग्रहांशी निगडीत असलेली रत्न, ती ऊर्जा देखील त्याच्यामध्ये आपण सामावून घेतलेली आहे. येते लक्षात? सो तुम्ही ते याचा सदुपयोग साधा. आजचा हा वास्तू ऊर्जेतला मुख्य प्रवेशद्वाराचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल, आणि हाच माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा विषय घेऊन येऊ, याचा पुढचा विषय. आता याचा पुढचा विषय म्हणजे कुठला होईल तर तो स्वयंपाकघर, किचन. देवघर झालं, प्रवेशद्वार झालं. आता आपण थेट किचनमध्ये घुसूया पुढच्या व्हिडिओवर. ठीक आहे? तोपर्यंत शुभम भवतु. ओम नमो आदेश.